मतदारसंघात नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांनी ऐतिहासिक विजय मिळवला। तब्बल 1,40,000च्या लीडनं त्यांनी महाविकास आघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा पराभव केला। सर्वाधिक लीडनं विजय झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुंबईत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले। त्यावेळी मुंडे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचेही पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। यावेळी धनंजय मुंडे यांच्या समवेत बीड येथील महायुतीचे पराभूत उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर हे देखील उपस्थित होते। डॉ. योगेश क्षीरसागर यांनी देखील राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना शुभेच्छा दिल्या। बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी 1,40,000च्या लीडनं विजयी होत इतिहास रचला। राज्यातील सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्या टॉप 10 आमदारांमध्ये धनंजय मुंडे यांचा समावेश आहे। दरम्यान धनंजय मुंडे यांच्या विजयानंतर समर्थक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रचंड जल्लोष केला। परळीतील सर्व रस्ते गुलाल आणि फुलांनी माखले होते। धनंजय मुंडे यांनी रॅलीत सहभागी होत विजयी मिरवणूक काढून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.